लाट्या खाऊ देत जा म्हणून जा आणि त्या मित्राला बी दे जा. दानत बघा यांची. मग आहेच काय हो मोरे मामी आज एकदम कमी लोड भरलाय तुमचा. काही गाणं बिणं वाजवायचं का म्हणजे हात पटापट चालल. ए मोने मोरे मामीसाठी काहीतरी झिंगाट वाजव बरं. एकदम घंटीच वाजली पाहिजे. ए मोन चक्कीत जाळ. मोने अगं ये मोने मोने लवकर ये की. अगं काय झालं एवढं वरडायला. आपला हिरो होय की ग तुझाच हिरो आहे. कसं काय आला. काय 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 अगं आवाज वाढव की. अगं मग वाढव की. आता रिमोट कुठे कुठे मला काय माहित. मग असेल की इथंच कुठं. अगं अगं कुठे गेलं रिमोट. कुठे अरे देवा. अगं झोपली का नाही आठवायला लागली. अगं तुझंच घर आहे ना मोने. आठवलं. कुठे संजय तूच घेतला होतास रिमोट. मी वय हा मी घेतला होता पण मी इथं ठेवला होता आणि इथं तर नाहीये. अगं मग इथं ठेवलेला तर इथंच असणार ना. हो साईडला. अगं इथं नाहीये. बघ मी म्हणलं ना तुला इथं नाहीये. असं कसं करता बाबा तुम्ही. एक गोष्ट जागेवर ठेवत नाही बाबा तुमच्या घरात. लय पसारा असतोय. संजय हा मी काय म्हणलं होतं. जिथं असेल तिथंच ठेवला असेल म्हणलं होतं की नाही. हा हा मग मग तिथं नाहीये ना. हे काय आहे. हा दे मोने. नाही संजय अगं मोने दे की. तू कधी माझं ऐकत नाही. अगं तो चालला आणि कायम मला खोटी ठरवतीस. माझ्या घराला पसारा म्हणतीस. अगं नाही नाही मोने दे की दे की. काय बघायल्यास. तुला जी पाहिजे की नाही ते कवाच मिळणार नाही. वादा या मंगल लष्करेचा. अगं ही असं काय म्हणायली. अशा कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांमुळे लोकशाही टिकून आहे. कॅमेरामॅन विनोद जोशी, मी अश्विनी, लाईव्ह न्यूज. मी तुला सांगते मोने लय सॉलिड काम केलं असणार आहे बघा आपल्या हिरोनं. काय करती. एक रिमोट जागेवर ठेवता येत नाही होय तुला. मला ऐकायचं होतं ना तो काय म्हणलं ते. अगं बरं एवढं काय झालं चेक करायला त्यात. हसं कसं. पहिल्यांदा कुठल्या तरी पोराकडे बघून आपली घंटी वाजलीये. पोराकडं. अगं बाप आहे तो बाप आहे येडे. मग त्याला काय झालं. वय बी सब मोमाय आहे. घंटी वाजली आहे महत्वाचं. चेला याचं नाव तर शोधून काढलंच पाहिजे. आयुष्यात कुठल्या पोलिसाशी लग्न करायची वेळ आली ना याच्याशीच करीन बघ. कुणी आहे का घरात. बघा कोण आहे दारात. कुणी आहे का घरात. अरे बघणार आहे का. खानदानी माणसाने काही बुडबी हलवायचं नाही. नुसत्या उंटावून शेळ्या हाकायच्या. हा काही नाही. आणि देणे करे असेल तर बाहेरच्या बाहेर कटवा. आत नका घेऊ. आपण कोण. नमस्कार. नमस्ते. मी चिंतामणी देसाई ढाले पाटलांचा कारभारी. हा ग बाई होय काय. या की या. हो ढाले पाटलांचे कारभारी आलेत. बाहेर थांबा.
ते आहेत आमच्या ह्यांनी मध्येच आहेत. बोलवा. या हे नमस्कार. मी चिंतामणी देसाई, ढाले पाटलांचा कारभारी. असं का? बसा की बसा. बालकीनबाई, आपले कारभारी गावा येणार आहेत तालुक्याच्या गावावरनं? हा आजच्या रात्रीला येणार आहेत काय? बरं बरं बरं. त्याच्या चहा पाण्याचं बघा. होय होय. नाही नको. त्याचं काय आहे, काल तुमच्या घरी मुलगी बघायचा कार्यक्रम झाला ना, हा. मग आता पुढची पावलं उचलायला हवी म्हणून ढाले पाटील कुटुंबाच्या वतीने उद्या बंगल्यावर भेटीचं आमंत्रण द्यायला आलोय. यायला जमेल ना आपल्याला? उद्या उद्या कारभारी, तुमचं नाव काय म्हणाले? मी चिंतामणी देसाई. हा. तर कारभारी, तुमच्या मालकाच्या घरी आमची पोरगी आवडलेली दिसते म्हणायची. अहो अर्थातच. कुणालाही आवडेल अशी कन्या आहे आपली. तर मग उद्या जमेल ना यायला? बघतो कसं आहे, आमचं शेड्यूल आमचे कारभारी बघतात ना, त्यांच्याशी बोलतो आणि मग तुम्हाला सांगतो. बरं, मग तुमच्या कारभाऱ्यांचा नंबर देता का मला? म्हणजे मी त्यांच्याशीच संपर्क साधतो ना. हा. पण ते आउट ऑफ रीच असतात ना नेहमी, रेंज मध्ये म्हणजे. आणि कसं आहे, फॅमिली मॅटर आहे, त्यामुळे आम्ही असं नोकरा बेकरांना सांगत नाही. ते आम्हालाच बघावं लागेल, आम्हीच फोन करतो. बरं चालेल. हा. पण लवकरात लवकर कळवा, म्हणजे काय तुम्हाला येण्यासाठी वाहनाची व्यवस्था करता येईल. का? आमच्याकडे आहे की आमची अहो एकाला 3-3 आहेत, आता बाहेर गेलात म्हणून. उत्तम. बरं येऊ आता. हा. आहो नाही नाही, असं कसं निघताय? आहो पहिल्यांदाच आलाय तुम्ही आमच्या घरी. खरं तर जेवायलाच पाहिजे, पण आता लईच गडबड आहे, तर चात्री घेऊन जावा की. वहिनी साहेब, अहो आता वरचेवर येणं जाणं होतच राहणार आहे. आत्ता जरा घाई आहे, पुढच्या वेळेला आलो की नक्की घेईन मी. आत्ता परवानगी द्या, येतो मी. हा. येतो. हे काय पद्धत झाली होय खानदानी लोकांबरोबर वागायची? असं इंच्या मिंच्या नोकराबरोबर सांगावं धाडायचं होय? आणि मग कसा सांगावा धाडते तो तुमच्या खानदानी लोकांच्यात? का आपलं काय बोलायचं म्हणून बोलायचं. हा? अहो त्यांचं वय तरी बघा. अहो चांगले मर्जीतले असणारे ते कारभारी ढाले पाटलांच्या. त्यांची गाडी होती स्वतःची, बघितलं का? अरे मर्जीतले असो ना तर बिनमर्जीतले, शेवटी नोकर ते नोकरच ना. हा. आपल्याला काय पटलेलं नाही. अहो मग आता एवढ्यावरनं तुम्ही लगीन बिगीन मोडायचा विचार नाही ना करत? तू काय मला दूधखोळी समजले कल्याणी? हा? एवढं 24 वर्ष नातखोळा नॉनस्टॉप संसार करते पंजाबराव बांधला बरोबर, आणि तुला एवढी पण अक्कल आहे ना? वरती काय हाय की नाही का निसरी कामी हाऊ देत. उद्या गाडीची व्यवस्था करावं लागणार. घ्या, कानात बुगडी न गावात फुगडी. आता ह्यांना दूधखुळ नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? आओ मी काय म्हणती, आता मगाशी ते म्हणतच होते का नाही तुम्हाला गाडी पाठवतो म्हणून, तेव्हाच का नाही सांगितलं त्यांना? स्टेटस ते असतील आम्ही गावचे ढाले पाटील, आम्ही बी पानबुंद्याचे बांधले आहोत म्हणाव. तेवढा केस निकाल आपल्या बाजूने लागायला पाहिजेत. 750 एकराचा अख्खा डोंगर आपला होतोय. हे असले बारके बारके गाड्यांचे उपकार नको म्हणाव. अरे एकाला 10 गाड्या लावेन माझ्या दारात. मायला
आलोय म्हणून आज जाऊन सांगायचा. साहेब साहेब बोला मारुतराव. विथ रिस्पेक्ट एक बोलू का? तुम्ही बाहेर जाऊन पाय मोकळे करून या आणि प्लीज या दारानं जावा साहेब. मारुतराव, आम्ही जरी बाहेर पाहिलं नसलं तरी बाहेरचा आवाज येतो आमच्यापर्यंत, इथपर्यंत कानावर. यार किती वेळ, एक तर वेळ नाही आमच्याकडे. हे बेने खाळू आवाजात बोलत नाही त्याच्यावर. साहेब मी काय म्हणतो, तुम्ही बाहेर जाऊन जरा पाय मोकळं करून या, पण या दारानं जावा साहेब. मारुतराव, नाही साहेब, बाहेर राया गोजमगुंडे आलेत. राया गोजमगुंडे? हे साहेब, छात दही, अहो दांडगा बिग शॉट आणि गुंतागुंतीचं प्रकरण नाहीये. बर. लई डेंजर माणूस आहे. अहो विधानसभेत कुणाला बसवायचं आणि कुणाला पाडायचं होच ठरवतोय. दांडगा पॉवरबाज माणूस आहे. किंग मेकर का काय म्हणतात ते, हेच बड ढेंड आहे. लय मोठं देंडे. लई मोठं. ट्रिपल एक्सेल? काय म्हटलं साहेब? नाही म्हणजे एवढं मोठं या दारात आत येईल ना, तर त्याहीपेक्षा मोठं देंडे. साहेब हे जोकिंग झालं. तुम्हाला आपला कुठं पण विनोद सुचतोय, पण इथं जरा शांत राहावा. कारण काय, कुठला पण मॅटर पर्सनल झाला का नाही की अवघड असतंय हो प्रकरण. ते सकाळी ज्याची तुम्ही मुस्काडीत फोडली का नाही, त्याचा यो थोरला भाऊ आहे. वेळ लागणार आहे. मारुतराव, हे इंटरेस्टिंग. हे सिलेंडर बाहेर गरम होऊन फुटायच्यात त्याला आतमध्ये पाठवून द्या. पाठवू साहेब? हा ठीक आहे साहेब. किती वेळ लागतोय? ए लका, हळू घे. हा लागलं काय? लागलं नाही ना? कुणाला लागलं की आम्हाला लय वाईट वाटत. आम्हाला वाटलं की आला तुम्ही मागच्या दारा. साहेब साहेब आहेत राया गोजमगुंडे, नावाप्रमाणे एकदम सॉफ्ट माणूस. जा बाहेर थांब जा. सहाय्यक पोलीस आयुक्त रणजित शिवाजीराव ढाले पाटील. एक तरुण तडफदार पोलीस ऑफिसर. आम्हाला अभिमान वाटतो तुमचा. राया गोजमगुंडे. नाही, बाहेर आवाज आल्यापासून मी विचार करतोय, पण काही केलं मला आठवेच ना की ना का बोलवलंय आपण पोलीस स्टेशनला. आहा, बोलावलं नाही काय, आमचं आम्ही चालू. आज सकाळ सकाळ तुमच्या पराक्रमाची गोष्ट आमच्या कानावर पडली. ऐकून अशी छाती 4 इंच फुगली का नाही? तुम्ही एका तरुणाचा जीव वाचवला, ऐकून भारी वाटलं. त्या तरुणाचा जीव वाचवत असताना तुम्ही एका दुसऱ्या तरुणाचा चुकून कान फाटत मारले. चुकून नाही, चुकून नाही, ठरवून मार, मुद्दाम. कसे रॉनी गोजमगुंडे दाखला भाऊ आहे आपला. कळलं मला. मग मग रॉनीला, माझ्या भावाला आजपर्यंत मी 5 बोटं बी नाही लावली, आणि तुम्ही त्याच्या कानावर 5 बोटं छापली. परमनंट नसतंय होते राया गोजमगुंडे. एव्हाना उतरली असेल त्याच्या गालावरची सूज. कसं आहे, आमच्या भावाने आम्हाला आजपर्यंत जे जे मागितलं
ते आजपर्यंत आम्ही त्याला दिले बरं. बर मग मग राणीने तुमची सॉरी मागितली. काय माफी? नाही मागितली तर? रणजित साहेब, तुम्ही एकदम चिडताय ना. आता आमच्या नावात गुंडे म्हणून काय, आम्ही एकदम सॉफ्ट माणूस, गुंडागर्दी करत नाही आम्ही लगेच. कसं आहे, जगात प्रत्येक गोष्टीची किंमत असते. तुमच्या सॉरीची पण असेलच. तुम्ही आकडा बोला, आम्ही द्यायला रेडी आहे. किती देणार? आता कसं, तुमच्या पगाराच्या तिप्पट. राया गोजम मुंडे, शाळेत खूप मार खाल्ला होता बघ. हो. मारला होता एका मास्तरला, म्हणून शाळा दिली सोडून. पण त्याचा त्याचा काय संबंध आहे? नाही म्हणजे अभ्यास न करता कुठे जाऊन काही बोलणार तर मग तोंडावर पडणार ना. मारुतराव, यांना जरा माझी पर्सनल ओळख करून द्या ना. देतो की. ACP रणजित शिवाजीराव ढाले पाटील, राहणार आंबेगाव बुद्रुक. आपल्या जिल्हा मार्केट कमिटीमध्ये जेवढे म्हणून फळाचे ट्रक येतात त्यातला 60% माल यांचाच असतो. महाराष्ट्रात सर्वात मोठा फळ बागायतदार, 250 एकर फळबाग, 25 एकर गुलछडी. ST स्टँडवर जे तुमचं होर्डिंग लागलंय गुलाबाचा हार घालून, त्यातली जी गुलाबाची फुलं आहेत ती यांच्याच शेतातली असतील. अहो इतकंच काय, 40हून अधिक पोल्ट्री फार्म, 12हून अधिक गोट फार्म, 2000 म्हशी, 3000 गायी, असा अद्ययावत असलेला डेअरी फार्म या ढाले पाटलांचाच. आणि एवढंच का, जिल्ह्याच्याही बाहेर 2 कारखान्यात त्यांची पार्टनरशिप आहे आणि स्वतःचे साखर कारखाने 2 आहेत. आणि त्यात काय किंमत लावली माझ्या माफीची? अच्छा, ते ढाले पाटील का तुम्ही? मिस्टेक झाली. पण आम्ही आज इथं येऊन 1001% राईट काम केलं. कसे, तुम्ही बी बिग शॉट, आम्ही बी बिग शॉट, होऊन जाऊ दे की दुसरी. हा, आउट. हा, हा, तू शाळा शिकला नाही का? आत्ताच्या आत्ता निघायचं, नाहीतर सरकारी अधिकाऱ्याला लाच दिली म्हणून खडी फोडायला लावे ना. रणजित ढाले पाटील, हा मास पैशाचाच ना. हा पैशाचा नाही, सत्याचा माज. पैशांचा माज असता ना तर घरची खानदानी पाटीलकीच करत बसलो असतो. ही जी वर्दी कमवली आहे ती सत्याच्या रक्षणासाठी कमवली आहे. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव राया गोजम मुंडे, ज्या लोकांना सत्याचा माज असतो ना त्यांना कधीच विकत घेण्याचा प्रयत्न करू नको, कारण ते कधीच विकले जात नाही.
आउट. सत्याचा माज काय? लक्षात ठेवेन. राया गोजम गुंडे नावाप्रमाणे एकदम सॉफ्ट माणूस. येतो.